झोप आले मला. हो का बापू झोपले. कसला झोपले आहे. सो गाई आई आले गावावरून आणि आईने मग काय आणलं ते वालाच्या शेंगा आणि आई कुठली मच्छी आणली मल्याचे मासे आणलं ते. मग तुला गावाला फॅन भेटले होते ना काय बोलले ते हा काय बोलते त्यांनाच माहित नव्हता तू मग. तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा होणार आहे, मी चाललोय टॅटो काढायला. तुम्हाला समजेल कोणता टॅटो काढतोय. आणि आपल्या गोपांनी कालच टॅटो काढले. हे बघा याचा टॅटो बघा तुम्ही, याने कालच टॅटो काढले. आता मी चाललोय टॅटो काढायला. तुम्हाला समजेल कोणता टॅटो काढणार आहे, तर पूर्ण ब्लॉग बघा. आणि तर चला तर निघूया. तुम्हाला सांगतो मी ॲड्रेस कुठं काढणार आहे, मी काय काढणार आहे. चला मित्रांनो निघूया, पूर्ण ब्लॉग बघा. नवीन असतील तर पटाट सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका. तर चला मित्रांनो आता आम्ही निघतोय. काय आता माझे पैसे घेतोय मी आईकडून, ज्या आईला ठेवायला देते ते. कारण मला माहिती इथं देणार नाही पैसे मला, म्हणून हिच्याकडे यूट्यूबचे पैसे जमा केले ते. आता पैसे घेऊ. आई हे काय ग, हे काय ही लाईट कसली आहे, याला काय म्हणतात हा काय म्हणतात हा. काढ काढ लॉकरमध्ये 1-1 रुपया काढ, जे तुम्ही जमा केलात ना हॉटेलचे पायी पायी. काय जो काय माझे पैसे आहेत हे मी आईला देते ते ठेवायला. काय काय 1000 रुपये ना पाहिजे. अगं टॅटो काढायला चाललोय. अख्खं नको, ते 1000 रुपये दिले तिथे. तर काहीच थांबा, आता पैसे काढून घेतो पटापट मी. तर चला मित्रांनो आम्ही पोहोचलोय. आता मग डायरेक्ट शॉपमध्ये जाऊ ना, तेव्हा दाखवतो आता. तर चला पहिले शॉपमध्ये जाऊ आपल्या. तर मित्रांनो आता आम्ही आले शॉपमध्ये. तर आता आम्ही डिझाईन बघतो माझ्या टॅटोची. म्हणजे मला एक टॅटो आवडलं आहे, पण अजून 1-2 डिझाईन बघू म्हणजे कसे वाटतात ते. त्याच्यावर डिझाईन शोधतो आम्ही. तर तुम्हाला दाखवलं जातं टॅटो काढताना कोणता टॅटो काढणार आहे. याचा हात बघा अख्खा सुजले हे बघा. तर चला मित्रांनो डिझाईन चॉईस करूया आपण आणि मग तुम्हाला दाखवतो कोणती डिझाईन फायनल करतो आपण. तर चला. सो गाईज बघा हा टॅटो मी फायनल केला आहे आता. आणि हा टॅटो जाम आवडले मला. तर आता बघू, आता टॅटो काढून दाखवतो तुम्हाला कसा त्रास होतो मला आणि कसा टॅटो बनतोय. तर पूर्ण व्हिडिओ बघा कसा आता. आता जरा सुपर ठेवला मला. तर चला मित्रांनो स्टार्ट करूया आता. आता जास्त त्रास नव्हतं. त्रास कधी तुम्हाला जेव्हा ते घसतात ना तेव्हा. आता नॉर्मल काय वाटत नाही एवढं. तीन 4 तास लागते ना. तर मित्रांनो बघा अर्धा टॅटो झालेला आहे आपला. 1 पट्टी झाले, अजून 1 पट्टी बाकी आहे ना. याला किती 1.5 तास लागले. एवढे हालत खराब झाले ना. आता झोप आले मला पूर्ण बघा, झोप आले मला. हो का बापू झोपले. कसला झोपले आवाज त्याचा जर उठत नाही. उठला 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 उठला.
मित्रांनो आंघोळ कर. आता 5 मिनिटाचा ब्रेक आहे, थोड्या वेळात चाय बी येईल आपल्याला. हात जरा सुजा चालू झाले आता. झोपला झोपला. सिलेंडर काका मोडला हाडव्या मोडला कमर वाकडे लागली. अभी क्या बोल रहा? आपला टॅटो झाले काढून तुम्हाला एकदम प्रॉपर काय मध्ये मध्ये दिसतं बोलत बसतोय. हे बघा टॅटो झाल्यानंतर आलाय ह्यो. जेवायला काम कोण करे? कसा वाटतो टॅटो त्यांच्याकडे? एक नंबर. तर काय मला दाखवतो प्रॉपर टॅटो दाखवतो. आपला पण येणार लवकरच. तू काय काढणार आहे? येईल लवकरच. बघा कसं आहे बघा टॅटो. प्रॉपर एकदम शेडिंग केली. याच्या अंगावर टॅटो दाखव, घरातून टॅटो दाखवली. एक अजून दाखव, 2 3 4. आता इथे येणार आहे नवीनच लवकर कमिंग सून. कमिंग सून. काय गैरचं नाव काय? बघा पूर्ण एवढा पूर्ण त्याला डायरेक्ट जाणार. सूर्य डुबणार, चंद्र येणार. चंद्र येणार. काय वाटतं मग तुला आता? मस्त वाटतं एकदम मला. अरे वाटतंय? अरे वाटते. सो गाईज जर तुम्हाला टॅटो काढायचा असेल म्हणजे आपली व्हिडिओ दाखवून कोणी येत असेल तर त्याला एकदम डिस्काउंट आहे. त्याचा ऍड्रेस सांग ना आपल्या दुकानाला. रामबाग लेन नंबर 2 ला आहे, कल्याण वेस्ट. मी तुम्हाला ऍड्रेस हे करतो हा. आणि तर राईट मी ऍड्रेस टाकतो खाली. जर तुम्हाला काढायचा असेल टॅटो तर आपली व्हिडिओ किंवा आपलं नाव घेऊन येत आला तर तुम्हाला एक नंबर टॅटो काढ. एकदम डिस्काउंट. तुम्ही प्रॉपर शेडिंग बघा एकदम पूर्ण म्हणजे जाम आवडते टॅटो मला. हे खूप दिवसांनी काढायचा होता पण चांगली जागा भेटत नव्हती. चांगली जागा भेटली म्हणून मी आलो आणि मला एवढा आवडला टॅटो. पूर्ण टॅटो होती प्रॉपर एकदम लांबून पण बघा. सुरक्षासाठी सुरक्षा कवच आहे आपला. प्लास्टर झाले आपला आता. बरं आहे ना. संपला खतम कर. आता 3-4 दिवस जरा चापाचे आला नंतर होईल बरोबर एकदम. चला काय आम्ही निघलोय घरी जायला आणि असं वाटतंय मला कोणी मारलंय. इकडून ट्रॅफिक वाली तिथं मला असं ट्रॅफिक वाली पकडती. असं वाटतं कोणी मला मारलंय, हातपाय तोडला ते माझे सगळे मला तोंडाकडे बघतात. ते कसं वाटलं टॅटो तुला? एक नंबर. मला तर आवडलं. काहीच खरं एक नंबर टॅटो आहे. मला खोटं नाही बोलते. मला प्रमोशनसाठी ना 3 जागेवरून मला मेसेज आलता की दादा टॅटो तो फुकट काढतो कोलॅब कर. पण मला टॅटो आवडले नाही. याला पण भाई पैसे देऊन काढले पण एवढा भारी काढले ना. डिस्काउंट दिला ना. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो आणि ऍड्रेस देतो. डिस्काउंट दिला ना पण भरपूर. आणि डिस्काउंट पण दिले मला. तुम्हाला पण डिस्काउंट देईल. तसं मित्रांनो घरी जातो, घरी भेटतो तुम्हाला. तसं गाई आता आईला दाखवू टॅटो. आईचं रिएक्शन बघा आता. लाईट गेले. आई हा लाईट गेले. इकडे बघा. हा कसं आहे नंतर बघते झोप. नंतर कधी कसं आहे अरे का? हा हो, मस्त आहे. मस्त आहे ना. हे तुला आणले खाऊ. नंतर बघते काय नाही. काही नेव्याचा डव बघा नेव्याचं आणले आणि डव साबण हे लावले जरा एकदम टॅटो चमकतो. तसला काही थोड्या वेळा भेटतो. जरा लाईट वगैरे गेली आपली. तर मित्रांनो आता जस्ट मी उठलोय आणि मला टॅटोवाला बोलला होता की रात्री ना तो याला म्हणजे वॉश कर. मला त्यांनी डव साबण दिले आणि एक क्रीम दिले. तो तो रात्री झोपशील तेव्हा तू ना त्याला साबणाने ना वॉश कर आणि आपली क्रीम लाव नेव्याची. तर चला मित्रांनो त्याला पहिले वॉश करून घेऊया साबणाने आणि याच्यावरती मस्त क्रीम लावून घेऊ. तर चला काही दादा मी आईला साबण दिलेले आहे. आईला फेस करून दे मला. दादा आईने बघा साबण घेतले. थोडाच कर आई. आई तुला आवडला टॅटो? हा नाही आईला मग मस्त बोलते. टॅटू आवडतो काय आवडतं मग? मग आता फेस करा घेतला आईने डव साबणीचा. खुश आज आहे तू लय. हा आई आज लय खुश दिसते तू. हा अंगाला काय लावू? हातावर टॅटो काढले का अंगावर काढले बघू. सोड. हा बस झाला
मस्त थँक्यू. आता चिपकलं माहिती आहे आग व्हायला लागली हाताने माझ्या. हा सुटले ना. इथं कुठं धुतोय? तेच लावतो. तेच लावतोय. आई कसं आहे साबणीचा केलाय का काय? जाऊ साबण. सुटले ना हात दुखतोय. काय बोलतो टॅटो काढलं पोरी तुझे होतं कोणी. पोरीला टॅटो आवडतो. पोरीच टॅटो काढतात बस का. धुणं तर चांगलं थोडा एक आई नको आरपूट करू. घसणी देऊ का? आई घसणी आहे का? घसणीने घस. आई नाही घसा नाही आहे घसणी. काका नाही का अक्का. या अक्का टॅटो जायला की बस झालं. धुणं तर बेसिक मध्ये नाही धुवायला धुवायला सांगला. तो टिश्यू घे. मी रुमाल घेतलंय. याचं काय हे करायचं का काय? आता असं पुसला असं पुसा. म्हणाला हे करणार. आता क्रीम लावायची का? नेव्याची क्रीम लावायला आणली का? आणली ना. गाई कसा हात मास सुजले बघा. हात दुखतं ना. मस्त वाटतं बघ किती. 5 घंटे लागले 5. आता व्हिडिओ एवढा भारी येतील ना आपल्या गाईस. खरं आणतोय डेंजर. आता लिफ्ट मध्ये ही क्रीम दिली. नेव्याची क्रीम दिली. यात 3-4 दिवस म्हणजे रोजच लावायचा. टॅटोचा शायनिंग होईल. तर अनबॉक्सिंग करूया. प्रमोशन करू. थोडा मसाज करायची क्रीम दिली. काय टाकून देतो रुमाल येतो. क्रीम लावली काय तू? थोडी थोडीच लावून अशी जास्त नको लावू. तर चला गाईस आता लावून घेतो पटापट मी. सो गाईस आई आले गावावरून आणि आईने मग काढला ते वालाच्या शेंगा. आणि आई कुठली मच्छी आणली? मल्याच्या मासे आणला. ते आईला हेच सांगायला फोन करणार होतो. पाहिजे फोन नाही करूया. तर कसं आहे एक नंबर भेटत नाही लवकर. खायला ते संपल्या माहिती ना. गाईस बघा कशा वालाच्या शेंगा आणि गावावरून मुरडून मल्याचे मासे आणला. ते आज टेन्शनच नाही. म्हणजे काम झालाच आपला. झाला ना काम. लय खा लय खा खा लय खा. सगळे टॅटोले भरला. टॅटो आमच्या गोपाला नवीन टॅटो बघा. गोपाला दाखव टॅटो. बघा नवीन टॅटो काढले. गोपालचा नवीन टॅटो कमिंग सून. कमिंग सून गाईस. तर आपल्या शेंगा रेडी झालेल्या आहेत आणि आई फुल सुरुवात केली आहे. बघा किती आखी घांगरून ठेवले. अजून टोपा बाकी आहेत. नुसती झोड घेतली. वाजला किती बघा 7 वाजला. ते आई कशा लागतात ते? भारी आहेत का? मला माहित आहे. तुला कसा माहित पडला की आम्ही खाऊ शेंगा? हा का? किती रुपयाला आणले? हा कितीला आणले? 120 ला. मासे आणलं 100. मग तुला गावाला फॅन भेटले होते ना? काय बोलले ते? हा काय बोलते त्यालाच माहित नव्हता तू. मग तू आता बोलली ना मला. कोणचा परते पाहिजे हे का त्याला निल्याचं कोणचं परत नव्हतं माहित. पण व्हिडिओ बघतात ना माझ्या लोक. काय बोलले मग तुला? हा दिसले तेव्हा त्यांना माहित झालं ना आपला पोर. तू दिसली का त्याला? तुझे फॅन फॉलोइंग वाढली आता कट्टर एकदम. हा कट्टर आहे का एकदम? फॉर्मला आहे काय? फॉर्मला आहे का? तशी ती फॉर्मला बोलते तू. काही शेंगा खाऊन घेऊ पटापट. अजून बाकी आहे टोपामध्ये. टोप सापवायचे. खतरा करू अक्का. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच इन करतोय. तर आजचा ब्लॉग मला कसा वाटला आणि मित्रांनो सगळे कमेंटमध्ये सांगा की हा टॅटो कसा वाटला तुम्हाला. तर असेच तुम्हाला भारी भारी ब्लॉग बघायला भेटतील. तर चला मित्रांनो ब्लॉग आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज.